नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर संजय भिडे आपल्या सेवेशी आलेलो आहे। माझा बडबड्या स्वभाव माझ्या मित्रांच्या लक्षात असल्यामुळे जाणीवपूर्वक मला ह्या बोलभिडे या कार्यक्रमामध्ये त्यांनी हा कार्यक्रमाचा शुभारंभ मला आज करायला सांगितलेला आहे। आपल्या सर्वांना येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या मनपूर्वक शुभेच्छा। मी बडबडतोच, सर्व विषयांवर बडबडतो, मात्र ज्या विषयांमध्ये मला आकलन नसतं त्याच विषयांवर मी बडबडतो। माझे विचार तुम्हाला सगळ्यांना आवडतीलच असं नाही, आत्यंतिक पण वाटतील, पण ते जे काही मी विचार मांडणार आहे आज इकडे ते मी अत्यंत मनपूर्वक मांडतो आहे। जे माझे विचार तुम्हाला जे पटतील न पटतील त्या बाबतीत आपल्यामध्ये तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक सुसंवाद असावा, म्हणून मी आपल्याला एक विनंती करेन की बोलभिडे या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये या चॅनलला आपण अवश्य सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आवर्जून सांगा। तुम्ही माझे मित्र आहातच, तुम्हाला कल्पना आहे, तुम्ही बऱ्याच वेळा मला दूरदर्शनवर बघितलं असेल, राष्ट्रीय चॅनल्सवर पण बघितलेलं असेल, माझे कधी लेख वर्तमानपत्राला तुम्ही वाचले पण असतील, माझ्या ट्रान्सलेशन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या व्यासपीठावर तुम्ही माझे कार्यक्रम पण तुम्ही बघितलेले असतील, अटेंड केलेले असतील। आम्ही मराठी हे माझे आणखीन एक अनौपचारिक व्यासपीठ जे आहे त्याच्यात तुमच्यापैकी बरेचसे लोक संलग्न देखील आहात, तर देखील माझे लेख वाचणं किंवा फक्त माझ्या पडद्यावर मला बघणं याच्यापेक्षा आपल्यामध्ये एक सुरेख सुसंवाद असावा या हेतूने हा बोलभिडे हा कार्यक्रम यूट्यूबच्या द्वारे आपण सादर करतो आहोत आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्या लोकांच्याशी सुसंवाद साधण्यासाठी आज इकडे उपस्थित आहे। तुम्ही जर साकल्याने जर विचार केलात तर नुसत्या मुंबईत नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, ते हिंदुस्थानात देखील आत्ता जे काही वादळं चाललेली आहेत, भीषण हत्या होत आहेत, अत्याचार होत आहेत, दंगली होत आहेत, त्याच्यानंतर महाराष्ट्र वगळता हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यात देखीलचं वातावरण फार काही चांगलं आहे असं मी म्हणणार नाही। जागतिक घटनांचा देखील आपल्या हिंदुस्थानातल्या बऱ्याच गोष्टींवर त्याचा पडसाद उमटतो आहे, त्याची सावली पडलेली आहे। या सगळ्यांचा जर आपण सगळ्यांनी नीट व्यवस्थित जर विचार केला तर आपण सर्वांनी अंतर्मुख होण्याची अत्यंत आवश्यकता आहे। आणि ते अंतर्मुख का व्हावं? तर समाजाच्या उत्थानासाठी, समाजातल्या वाईट प्रवृत्ती ज्या आहेत त्या काढून टाकण्यासाठी। माझी पिढी तर संपत आहे, मी आता फक्त अवघ्या 71 वर्षांचा आहे, पण माझ्या लहानपणी एक काही नीतिमूल्य होती, एक सामाजिक भान असायचं। ते भान हल्ली दिवसेंदिवस कमी होत आहे आणि काही बाबतीमध्ये तर काही नष्ट पण झालेलं आहे। त्याचा आपण सगळ्यांनी विचार करायला नको का? मी भिडतो, माझं आडनाव भिडे आहे, त्या माझ्या भिडण्याच्या पण अंतःकरणापासून तुम्हाला आज मी भेटायचा प्रयत्न करणार आहे, त्याला मला तुमच्याकडून खरोखर तुमचा देखील तेवढाच मनपूर्वक प्रतिसाद अपेक्षित आहे। आता बघा, बदलापूरची घटना झाली, त्या 2 छोट्या मुलींनी काय वाईट केलं होतं त्या माणसाचं? किंवा कलकत्त्यामध्ये जो त्या मुलीवर बलात्कार झाला आणि तिचा अतिशय गलिच्छ पद्धतीने तिचा खून केला गेला। हे जनावर देखील भूक लागली तर शिकार करतात आणि आपण मानव प्राण्याचा आपण प्राणीचं होते मान्य आहे, पण आपण प्राण्याच्यापेक्षा जास्त गलिच्छ असावं तुम्हाला वाटत नाही? हा काय प्रकार चालला आहे? तुम्हाला तिडीक येत नाही? आणि ती तिडी फक्त शिवाजीबारच्या कट्ट्यावर बसून फक्त आपसामध्ये तावाने हातवारे करत एकमेकांच्या समोर मांडायची? काही बाबतीमध्ये तरुण पिढी रस्त्यावर येते, त्यांना मी पूर्णतः दोषी धरणार नाही, पण त्यांना सवंग पद्धतीने उद्दीपित करणारी, त्यांना ह्या गोष्टी करायला उद्दीपित करणारी जी घाणेरड्या प्रवृत्तीची मंडळी जी आहेत ते समाज विघातक आहे। त्यांना खड्यासारखं वेचायला नको का? आपण त्यांना अद्दल घडवायला नको का? यासाठी आपण खरंच मनपूर्वक विचार केला आहे का? आपल्या इकडे जातीयतेच्या भिंती गेल्या 73 वर्षात देखील अजूनही पाडल्या गेलेल्या नाहीत। त्या जातीयतेचा गैरफायदा घेऊन आत्तापर्यंत समाजामध्ये विष कालवण्याचं कार्य अत्यंत सातत्याने चालू आहे। त्याबाबतीत आपण खरंच मनपूर्वक विचार करतो का? जातीभेदांच्या भिंती पाडण्यासाठी म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मनपूर्वक प्रयत्न केले, पण त्यांच्या प्रयत्नांना आज यश आल्याचं आपल्याला कुठेही दुरूनही दृष्टीपथात येते का? त्याला जबाबदार कोण? तुम्ही आम्हीच ना? त्याच्यासाठी आपण कधी विचार करणार? त्यासाठी आपण सकारात्मक पावलं टाकायला, योग्य दिशेने चालायला आपण कधी सुरुवात करणार आहोत? त्याचा देखील आपण सर्वांनी विचार करायला हरकत नसे असं मला वाटतं। जे लोक मला वैयक्तिकरित्या ओळखतात त्यांना मी अत्यंत हसणारा, अत्यंत दादा कोंडके विनोद करणारा, उडाणटप्पू संजय भिडे म्हणून जास्त माहिती असेल पूर्वीच्या काळातला, पण माझ्यामध्ये देखील काहीतरी ती वैचारिकता आहे।
ती वैचारिकता समाजाच्या उत्थानासाठी मला ती आता कार्यान्वित करायची आहे. आता तर माझं आता अर्ध्या पाऊण गोऱ्या जवळजवळ आता स्मशानात गेलेले असतील असं मी अधिकृत म्हणू शकतो, कारण वर्ष 71. पण त्या उतारवयामध्ये देखील आत्तापर्यंत समाजाने मला जे काही बरं वाईट दिलेलं आहे त्यातलं वाईट स्वतःकडे ठेवून त्यातलं बरं जे आहे ते समाजाला परत देणं ही माझीच नव्हे तर तुम्हा सर्वांची जबाबदारी आहे. त्या दृष्टीने देखील एक सकारात्मक विचार करण्याला तुम्ही प्रवृत्त हो असं मला मनापासून वाटतं आहे. ही प्रवृत्ती का वाढत चालली आहे? आंबेडकरांनी 10 वर्ष दलितांना आरक्षण दिलं, ते नंतर केवळ राजकीय फायद्यासाठी म्हणून ते एकदा दोनदा 10 वर्षासाठी वाढवलं गेलं. मी कुठच्या राजकीय पक्षाला असं मुद्दाम कोपऱ्यामध्ये घेऊन त्यांच्यावर गोळ्या धरणार नाही आहे, पण ते दिलं गेलं हे तर सत्य आहे. त्याच्यानंतर त्यांना परपेच्युअल दिलं गेलं, त्यांना कायमचं दिलं गेलं. एक खूप मोठे दलित पुढारी माझे खूप जवळचे मित्र आहेत, त्यांचं माझं बोलणं झालं होतं. तर त्यांना मी हा साधा प्रश्न विचारला, तर ते म्हणाले की हे बघा, आम्ही काही तुम्हाला आरक्षण मागितलेलं नव्हतं, वाढवून दिलं तर मुळीच मागितलेलं नव्हतं. जर जे आम्हाला आता आमच्या पदरात पडलेलं आहे ते आम्ही का सोडावं? मग मी त्या पुढारी मित्रांना त्यांना मी आवर्जून सांगितलं, अहो आरक्षणासाठी कोणाचा आक्षेप असायला माझ्यामध्ये ते काही कोणाची हरकत असायला पाहिजे असं मला वाटत नाही, पण त्याचा गैरफायदा घेतला जातो त्याचं काय? समाजातल्या इतर घटकांमध्ये त्यामुळे लायक व्यक्तींवर तुम्ही केला असं मी म्हणणार नाही, पण परिस्थितीमुळे जो आता अन्याय निर्माण व्हायला लागलेला आहे त्याचं काय? त्याच्यासाठी कुठेतरी सर्वमान्य असा एक तोडगा काढायला नको का आपण? आणि ह्या गोष्टी सामंजस्याने जे आपण विचारांचं आदानप्रदान करून जर आपण करू शकत असणार असो, पण त्या मार्गाला आपण जातो का? आपण लगेच रस्त्यावर येतो, आपण दुकानं फोडतो, आपण दगडफेक करतो, सार्वजनिक मालमत्तेची आपण होळी करतो, सार्वजनिक वाहनांची आपण जाळपोळ करतो. हे संयुक्तिक आहे का? ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सुविधा आपल्याला सरकार जे पुरवतं ते कोणाच्या पैशाने पुरवतं? माझ्या आणि तुमच्याच खिशातून पैसे जातात ना, त्याचा विचार कोण करणार आहे? त्याच्यानंतर हे सगळे उधळपट्टी जी होते त्याच्यानंतर अतिशय म्हणजे नको तितक्या सवलती विशिष्ट सरकारी कर्मचाऱ्यांना, म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये देखील माझे खूप चांगले मित्र आहेत, त्यांची मी क्षमा अजिबात मागत नाही आहे, पण त्यांच्यामध्ये देखील जो प्रवर्गाचा जो निर्माण झालेला आहे तो ह्या सवलती उकळण्यासाठी म्हणून टपलेला असतो. ही एक दुष्प्रवृत्ती समाजामध्ये नाही आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार अवश्य आपण सगळ्यांनी करावा असं मला वाटतं. जेव्हा मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे तुम्ही सबस्क्राईब करा, तुमचे देखील विचार माझ्यापर्यंत पोहोचणं अत्यंतिक महत्त्वाचं आहे, म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगतो, बोल भिडे या आपल्या यूट्यूबच्या चॅनलला तुम्ही अवश्य प्रतिसाद द्या. मी तुमच्या सेवेशी कायमच हजर असणार आहे. धन्यवाद. नमस्कार.